चॉकलेट केक रेसिपी. केक हा कुणाला आवडत नाही. सर्वांनाच केक हा खूप आवडतो. लहान असो किंवा मोठे. पण थोडंसं आपल्याला भीती वाटते. मैदा असल्यामुळे आपण केकला थोडंसं अव्हॉइड करतो. खात नाही आपण केक. पण आज मी तुमच्यासाठी असा मस्त हेल्दी केक घेऊन आली आहे, जो आपण गव्हाच्या पिठाने बनवणार आहोत. विदाऊट मैदा, विदाऊट बटर. आपण आज हा केक बनवणार आहोत आणि दूध वगैरे काही नाही. सिंपल आपला फक्त केळे आणि गव्हाच्या पिठाने बनणारा हा केक आहे. आणि तुम्ही केकचं टेक्स्चर पहा, किती सॉफ्ट, स्पॉन्जी आणि एकदम टेस्टी बनतो हा केक. खायला खूप अप्रतिम लागतो आणि तुम्ही मुलांना बिंदास बनवून देऊ शकता. गिल्ट फ्री ट्रीट आहे मुलांसाठी, तुमच्यासाठी, सर्वांसाठी. तर आपण पाहूयात ही रेसिपी कशी बनते. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच मस्त मस्त आणि हेल्दी रेसिपी घेऊन आम्ही पुन्हा पुन्हा येत राहू आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला भेटतील. तर चला बघूयात आपण रेसिपीसाठी काय लागणार आहे. तर सर्वात आधी मी एक केक मोल्ड घेतलेला आहे. मी हा लांब घेतलेला आहे. तुम्ही राऊंड किंवा स्क्वेअर वाला पण घेऊ शकता. आणि त्याला मी तेल लावून ग्रीस करून घेतलंय, बटर पेपर लावलेला आहे. त्याला आता आपण बाजूला ठेवून देऊयात. मी माया ओव्हन गरम करायला ठेवलंय 180 डिग्री वरती प्रीहीट करण्यासाठी. सर्वात आधी ह्याच तयाऱ्या करायचे. बेसिक म्हणजे केक करण्यासाठी आधी लागणारे प्रीहीट करावं लागतं. आपलं केक टीन व्यवस्थित पैकी ग्रीस करून घ्यायचं आणि मग बॅटर बनवायला घ्यायचं आपण. ते इथं मी 3 केळे घेतलेले आहेत. हे छोटे आहेत म्हणून 3 घेतलेले आहेत. मोठे असतील तर 2च घ्या. आणि एकदम पिकलेली केळी घ्यायची आहेत आपल्याला इकडे. आणि त्यांना आपण सगळ्यांना कट करून आपण ब्लेंडर मिक्सर जार मध्ये घालूयात. म्हणजे व्यवस्थित बारीक होतात आपले केळे, ते व्यवस्थित बारीक प्युरे होतो त्याचा म्हणून. आता मी इथं तिन्ही केळे कट करून घेतलेले आहेत. त्याच्याबरोबरच आपण ऍड करूया इथं हाफ कप साखर. ही नॉर्मल साखर आहे आपली. मी बारीक पावडर शुगर घेतलेली नाही, ह्याच्याबरोबरच बारीक होईल केळ्यांबरोबर. आता ह्याचं प्युरे करून घेऊयात. हे बघा मी प्युरे करून घेतलेलं आहे. एका बोलमध्ये काढून घेऊयात आपण प्युरे पूर्ण. आणि त्याच्यामध्ये ऍड करूयात आता अर्धा कप तेल. हे वजनाने पाहिलं तर 125 ml तेल आहे. त्यामध्येच घालूया आपण 1 चम्मच विनेगर किंवा लिंबाचा रस आणि 1 टीस्पून इतकं व्हॅनिला एसेन्स. आणि या सर्व गोष्टींना आता छानपैकी मिक्स करून घेऊयात. जोपर्यंत की हे सर्वच वस्तू एकत्र होत नाहीत तोपर्यंत आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं आहे. हँड विस्करनी करा किंवा इलेक्ट्रिकल बीटरनी करा, दोन्हीनीही करू शकता तुम्ही. हा केक कढईतही करता येतो. कढई आधी गरम करायला ठेवावी. कढई असो, कुकर असो, काही असो, तुम्ही आधी गरम करायला ठेवायचं बॅटर बनवायच्या आधी. 5 ते 10 मिनिटं आधी आपण ठेवायचं गरम करायला. आता चला आपलं बॅटर एकदम छान मिक्स झालेलं आहे. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घालूया ह्याच्यामध्ये. ते इथं मी घेतलेलं आहे 1.5 कप गव्हाचं पीठ. वजनाने पाहिलं तर 150 ग्राम गव्हाचं पीठ आहे हे. त्याच्यातच आपण ऍड करूयात 3 टेबलस्पून इतका कॉर्नफ्लोअर. आणि आता घालूयात आपण त्याच्यामध्ये ऍड करूयात 3 टेबलस्पून कोका पावडर. 1 टीस्पून आपण ऍड करूयात इथे बेकिंग पावडर. आणि लास्टला आपण ऍड करूया 1/4 टीस्पून इथे आपण घालणार आहोत बेकिंग सोडा. आणि आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरतानाही ब्रँडेड वापरा, डब्यातले पॅक्ड वाले. एक्सपायरी डेट पहा. जर जुने असतील तर वापरू नका. आपला केक व्यवस्थित फुगणार नाही, स्पॉन्जी होणार नाही. तर व्यवस्थित डेट पाहूनच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरा. पॅक्ड वाले वापरा, लूज बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरू नका. तर आता हे मी सर्व चाळून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता ह्याला कट अँड फोल्ड मेथडने आपण नीटपैकी मिक्स करून घ्यायचं सर्व गोष्टींना. आता तुम्ही इथं पाहिलं असेल आपण दही वापरलेलं नाहीये आणि दूधही वापरलेलं नाहीये केकचा आतापर्यंत. आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. दूध, तेल, दूध, दही काही नाही वापरणार आहोत.
तुम्ही इथं तेलाच्या ऐवजी तूप किंवा मेल्टेड बटर घेऊ शकता, पण तेलाने खूप छान लागतो केक हा, तर गरज नाहीये बटर किंवा तुपाची. तर आधी मी सर्व गोष्टींना मिक्स करून घेतलं. आता बॅटर आपलं थिक आहे अजून, तर आता आपण इथं थोडं पाणी ऍड करणार आहोत. इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. मी आधी थोडं ऍड करणार कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी, आणि थोडं थोडं करून मिक्स करून आपण बॅटरला मिक्स करत राहणार आहे बॅटर. आणि हे बॅटर आपल्या मैद्याच्या केक सारखं फ्लोई रिबिन कन्सिस्टन्सी मध्ये नसतं. गव्हाच्या पिठाचं आणि चॉकलेट बनाना केकचं बॅटर नेहमी थोडंसं थिक असतं, तर हे अगदी फ्लोई रिबिन कन्सिस्टन्सीचं नसतं बॅटर. आता आपलं बॅटर रेडी झालंय. मी अर्धा कप पाणी वापरलं ह्याला, आणि इथं मी घेतलेले आहेत अक्रोड. अक्रोडला बारीक कट करून घेतलेलं आहे, वॉलनट्स, आणि त्याला आपण ऍड करूया ह्याच्या आतमध्ये, आणि सर्वाला मिक्स करून घेऊयात एकदा चांगलं. आणि आता ह्याला आपण घालूयात बेकिंग टीन मध्ये. चला आता मी ह्याला बेकिंग टीन मध्ये ट्रान्सफर करतेय. हे पहा, बॅटरची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही, जास्त पातळ नाहीये आणि जास्त घट्टही नाहीये, असंच बॅटर आपल्याला हवं आहे. तुम्ही प्रॉपर मेजरमेंट सगळे फॉलो केले आणि केक बनवला तर तुमचाही केक एकदम अप्रतिम बनेल, व्यवस्थित बनेल. त्यामुळे मेजरमेंट व्यवस्थित फॉलो करा. तर हे पहा, आता केकचं बॅटर मी घालून घेतलंय. आता त्याला आपण टॅप करून घेऊयात, म्हणजे काही एअर बबल्स वगैरे असतील तर ते मोकळे होतील, निघतील. आणि आता मी शेवटेला ऍड करतेय चोको चिप्स. तुमच्याकडे डार्क चॉकलेट असेल तर घाला, किंवा काजू बदाम वगैरेही घातले तरी चालतील वरनं, किंवा नाही घातलं तरी चालेल. हे टोटली ऑप्शनल आहे. माझ्याकडे आहे म्हणून मी घालतेय, दिसायला सुंदर दिसतो केक. हे पहा, आता मी घालून घेतलेले आहेत. आता मी ह्याला बेक करायला ठेवतेय 35 ते 40 मिनिटासाठी. आपण ह्याला बेक करून घेऊयात. आता 35 मिनिटानंतर मी काढलेला आहे केक, आणि तो व्यवस्थित बेक झालेला आहे. टूथपिक घालून पाहिली, अगदी क्लीन येते. त्याला नॅपकिन घालून आपण झाकून ठेवूयात, म्हणजे केक वरनं ड्राय होणार नाही. आता केक गार झालेला आहे. चला आता डिमोल्ड करून घेऊयात केकला. तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि रेसिपी आवडली असल्यास तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लाईक आणि कमेंट नक्की करा. तुम्ही कमेंट केल्यामुळे आम्हाला बरं वाटतं, आम्हालाही प्रोत्साहन मिळतो की बाबा तुम्ही कमेंट करताय, आमचे व्हिडिओ पाहताय. हे पहा, आता मी डिमोल्ड करून घेतलेला आहे. कुणालाही वाटणार नाही की हा केक आपण मैद्याने केलेला नाहीये म्हणून. गव्हाच्या पिठाचा केक आहे, विश्वासच नाही बसणार इतका सॉफ्ट स्पॉन्जी, आणि खायला एकदम अप्रतिम लागतोय. तुम्ही बाकीचे सर्व केक विसरून जाल हा केक एकदा बनवल्यानंतर. आणि तुम्हाला मुलांना देण्यासाठी पण घाबरणार नाही, कारण की हा मैद्यापासून बनवलेला नाहीये, गिल्ट फ्री आहे. तर बिंदास बनवू शकता, बिंदास मुलांना खायला घालू शकता, आणि मुलांना नक्कीच खूप आवडेल. माझ्या मुलांना खूप आवडतो हा केक, आणि मी त्यांच्यासाठी नेहमी बनवत असते. आणि मलाही मैदा देते असं नाही वाटत, कारण की आपण गव्हाच्या पिठाने बनवतो, त्यामुळे बिंदास त्यांच्यासाठी ही ट्रीट असते. हे पहा, आतनं किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेला आहे आपला केक, मस्त एकदम. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा खूप साऱ्या केकच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही नक्की तेही पहा. आणि टिफिनचे आता आम्ही सध्या हा महिना पूर्ण टिफिन रेसिपी सिरीज करतोय, तर पूर्ण महिना आम्ही टिफिन रेसिपी शेअर करतोय, तर ते पण पहा. खूपच हेल्दी आणि टेस्टी टिफिन रेसिपीज आहेत.
तर नक्की पहा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपींबरोबर आणि हेल्दी रेसिपींबरोबर. टिल देन बाय बाय.